तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. रत्नागिरी जिल्ह्याला अपुऱ्या होणाऱ्या इंधन पुरवठ्यावरनं जिल्हा प्रशासन सध्या ॲक्शन मोडवरती आलेलं पाहायला मिळतं आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी इंधन कंपन्यांच्या राज्य समन्वयकाला आणीबाणीचं या ठिकाणी पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पर्यटन हंगाम, आंबा हंगाम अशातच तेल कंपन्यांकडून मागणी एवढा पुरवठा रत्नागिरी जिल्ह्याला पेट्रोल आणि डिझेलचा होत नाही आहे आणि त्यामुळं पर्यायानं कोकणातील अनेक पेट्रोल पंप आणि डिझेल वितरणाचे पंप जे आहेत ते या ठिकाणी बंद होते आणि त्याचा नाहक मनस्ताप जो आहे तो कोकणात येणाऱ्या पर्यटकांना देखील बसलेला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप गेल्या आठवड्यामध्ये कोरडे पडलेले होते आणि पेट्रोल पंपावरती या ठिकाणी वाहनांच्या रांगा होत्या. त्यामुळे तिन्ही तेल कंपन्यांनी पंप मालकांच्या संपर्कात राहून डिझेल आणि पेट्रोलचं नियोजन करण्याचं या पत्रातून सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तेल कंपन्यांना दिलेल्या पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 4 लाख लिटर इंधन दिवसाला आवश्यक असतं, मात्र सध्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी फक्त 3.5 लाख लिटर इंधन हे मिळतं आहे आणि त्याचमुळं जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी इंधनाचा तुटवडा या ठिकाणी जाणवतो आहे. खास करून मुंबई गोवा महामार्ग आणि सागरी महामार्गावरचे अनेक पेट्रोल पंपावरती या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळेच सध्या जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी हस्तक्षेप केलेला पाहायला मिळतो आहे आणि कोकणात जवळपास 30% वाहनं ही पर्यटकांच्या माध्यमातून या ठिकाणी वाढलेली आहेत आणि त्याचमुळं पेट्रोल पंपावरती गोंधळलेली परिस्थिती होऊ नये म्हणून सध्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी हे पत्र लिहिल्याची माहिती समोर येते. कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.